सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते हॉटेल वेस्टिन बाहेर दाखल झालेत। अमित शहांची भेट मिळावी यासाठी हे कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत। देशमुख हत्या प्रकरणामध्ये शहांनी दखल घ्यावी, पोलिसांनी मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते हॉटेल वेस्टिन बाहेर दाखल झालेले आहेत। अमित शहांची भेट मिळावी यासाठी हे कार्यकर्ते तिथे पोहोचलेले आहेत। देशमुख हत्या प्रकरणामध्ये शहांनी दखल घ्यावी अशी त्यांची मागणी आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून। सागर, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? फक्त मतदानाला जायचं, तसंच नाही, कुणात फिरायचं नाही। सागर, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय? माणसाला नाही ना, काहीच नाही। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच खरं तर या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बैठक जी आहे ती अजूनही सुरू आहे। मात्र या बैठकीच्या दरम्यानच पुण्यातील वेस्टिन हॉटेल आहे, या वेस्टिन हॉटेलच्या गेट समोर मराठा क्रांती मोर्चाचे जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून ते मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक जे आहेत ते अमित शहांची भेटीची वेळ मागत आहेत, मात्र त्यांना अजूनही भेटीची वेळ मिळाली नाहीये। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जो तपास चालू आहे तो चुकीच्या पद्धतीने चालू आहे। योग्य तो निर्णय अजून झालेला नाहीये। जो आरोपी आहेत ते अजूनही फरार आहेत। अशा अनेक कारणांसाठी त्यांनी अमित शहांची भेट मागितली होती। खरं तर महाराष्ट्र सरकारकडून हा जो खुनाचा तपास आहे तो योग्यरित्या केला जात नसल्याची जी खंत आहे ती त्यांना अमित शहा यांच्या समोर व्यक्त करायची आहे। त्यासाठी त्यांनी भेटीची वेळ मागितली, मात्र त्यांना अजून भेटीची वेळ मिळाली नाहीये। जर भेटीची वेळ मिळाली नाही तर आंदोलक जे आहेत ते पुढे जाऊन त्या आक्रमक होऊन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। मात्र पोलिसांनी आता त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आता पाहूयात की नक्की अमित शहा जे आहेत ते त्यांना भेटीची वेळ देतात का, कारण इथले स्थानिक नेत्यांच्या मार्फत त्यांना निरोप सुद्धा देण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर पोलिसांनाही त्यांनी पत्र व्यवहार केला होता की आम्हाला गृह विभागाचे जे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा त्यांना भेटण्याची मागणी सुद्धा केली होती। प्रामुख्याने संतोष देशमुख आहेत त्यांच्या अमित शहांच्या भेटीची मागणी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निलेश दिलेल्या माहितीसाठी।